नमस्कार. महा MTBमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी सौरभ रामचंद्र मुळीक, कॅमेरामन सूरज बंगाल सोबत. मित्रो, काल मी व्हिडिओ केला भारत आणि तालिबानच्या संदर्भात की तालिबान कशा अर्थाने भारताच्या सक्षमीकरणाचं उदाहरण आहे त्यावरती. त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी पसंती दर्शवलीत आणि कमेंट बॉक्समध्ये इंद्रजालविषयी तुम्ही व्हिडिओ करात असंही सुचवलं. त्यामध्ये मुकुंद देशपांडे सर असतील, अजय शिरसाट असतील आणि अशा अनेक व्यक्तींचं तुमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन इंद्रजाल या विषयावरती आपण व्हिडिओ करतोय. तरी या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मिलिंद देशपांडे सरांनी मला एक प्रश्न विचारला होता की समजा जर अशी वेळ आली की आपल्याला अफगाणिस्तानावरती आक्रमण करायचं आहे, तर आपण पाकिस्तानावरून आपल्या विमानाला जायला परवानगी नाहीये, तर आपण कोणत्या आणि कशा प्रकारे आपण आक्रमण करू. तर त्याचं उत्तर समर्पक आणि खूप साधं सोपं असं आहे की आपण अफगाणिस्तानबरोबर जसा व्यवहार करायचो ना, सेम तसंच आपण अफगाणिस्तानवरती हल्ले पण दाखवू शकतो. कसं काय, तर आपण व्यवहार करताना अफगाणिस्तानशी आपण पाकिस्तानच्या खालच्या म्हणजेच दक्षिण समुद्र तटापासून आपली जहाज फिरवून इराण, इराक, सौदी अरेबिया मार्फत आपण ती अफगाणिस्तानपर्यंत न्यायचो. कारण पाकिस्तानने अशी अट घातली होती की अफगाणिस्तान भारताला आमच्या भूमीवरून भारतात विकू शकतो, पण भारताकडून काही विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे भारत हा अशा अर्थाने जहाज फिरवून अफगाणिस्तानला आपला जो काही माल असेल तो विकायचा. आता इथे सेम जर आपल्याला गरज पडली तर आपण इराण मार्फत अफगाणिस्तानवरती आक्रमण करू शकू. शेवटी इराण आणि अफगाणिस्तान शिया सुन्नी मुस्लिम वाद आहेच. 1990 साली इराणमधल्या काही डिप्लोमॅसींची जी हत्या आहे ती तालिबानने केली होती. तर या सर्व प्रसंगी आपल्याला नक्कीच इराण मदत करेल समजा जर अफगाणिस्तानने कोणत्याही कारवाया किंवा कुरघोडी भारताविषयी करण्याचा प्रयत्न केला तर आजचा आपला व्हिडिओ हा इंद्रजालाविषयी असणार आहे. या इंद्रजालाविषयी बोलण्याच्या आधी मी तुम्हाला एक उत्तम आपल्या वैज्ञानिकांची कथा सांगतो. या कथेचा संदर्भ खूप मोठा आहे आणि सुरुवातीला फक्त काही मिनिटांच्या आत मला एक गंभीर जो विषय आहे तो तुमच्यासमोर सादर करायचा आहे. ती कथा अशी आहे की जेव्हा आपल्या भारतात अण्वस्त्रांचा कार्यक्रम सुरू झाला त्यावेळेस आपल्याला डॉक्टर होमी भाभा, मोठे शास्त्रज्ञ, दिग्गज व्यक्तिमत्व, भारताचे एक प्रकारचे अण्वस्त्रांचे शिल्पकार म्हणायला हवेत अण्वस्त्राच्या कार्यक्रमाचे, त्या डॉक्टर होमी भाभांनी सुरुवात केल्यानंतर पहिलं आपल्या मुंबईतच अप्सरा नावाने सुरुवात केली. काही वर्षांपर्यंत आपल्याला जे त्यासाठी अण्वस्त्र बनवण्यासाठी किंवा अणुऊर्जा निर्माण करण्यासाठी जे युरेनियम लागतं, त्या युरेनियम बनवण्यासाठी ज्या प्रक्रिया असतात त्या प्रक्रियांची सर्व काही सामग्री आपल्याला नाटो देशांकडून अथवा रशियाकडून सुद्धा काही मदत केली जायची. परंतु काही वर्षानंतर त्या सर्व देशांनी आपल्या भारताला सांगितलं की आता आम्ही तुम्हाला या विषयासंदर्भात काहीही मदत करू शकणार नाही. 2-3 वर्ष शास्त्रज्ञांनी आपला प्रयत्न केला की विनंती केली की तुम्ही आम्हाला द्या, तर त्यांनी दिलेलं दिसत नाहीये. मग आपले भारतीय शास्त्रज्ञ थोडी गप्प बसणार आहेत. भारतीय शास्त्रज्ञ म्हणले जर तुम्ही देत नाही आहेत ना तर ठीक आहे ना. आम्ही शास्त्रज्ञांनी आमच्या डोकं लावलं वैज्ञानिकांनी आणि त्यांनी थोडा विचार केला की आपल्या भारताच्या जे समुद्राचं जे पाणी आहे पश्चिम किनारपट्टीचं, त्याच्यामध्ये एक विशेष असे काही आपल्याला घटक अणू आढळून येतात की ज्यांना जर आपण फार गतीने जर त्यांना फिरवलं तर त्यांतून असं एक एक इलेक्ट्रॉन बाहेर निघू शकेल आणि त्याद्वारे आपण युरेनियम बनवू शकेल. कारण युरेनियमचं जे नैसर्गिक जे फॉर्म असतं ते असतं युरेनियम 238. मग त्यावरती प्रक्रिया करून युरेनियम 235 बनवून आपण त्यानंतर अण्वस्त्रासाठी त्याचा वापर करू शकतो. म्हणजेच काय की आपल्या वैज्ञानिकांसमोर जर अशी परिस्थिती आली आणि आपल्या वैज्ञानिकांना जर आपण योग्य अशी संधी दिली तर आपले जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत ते कोणत्याही देशाच्या शास्त्रज्ञांपेक्षा, वैज्ञानिकांपेक्षा तिळभरी कमी नाही आहेत, आपल्याला असं दिसून येते. ही कथा सांगण्याचा उद्देश हाच होता की गेले काही वर्षात आपल्या वैज्ञानिकांवरती, शास्त्रज्ञांवरती एवढा विश्वास ठेवला गेला नव्हता जेवढा ठेवायला पाहिजे होता. आपले आंतरराष्ट्रीय संबंध जोपासण्यासाठी किंवा अविश्वासाचा परिणाम असेल कदाचित म्हणून वारंवार इतर देशांकडून शस्त्रसाठ्यांची मागणी करणं आणि हळूहळू आपल्या शास्त्रज्ञांना, आपल्या वैज्ञानिकांना नंतर मग ते जाणवतं ना की आपल्याला कामगिरीच भेटत नाहीये करण्यासाठी. त्यामुळे ते भारत म्हणजे इतर देशात जाणं, मग ते अमेरिकेत असेल किंवा इतर देशात जाणं, आपले जी भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत ते युवक आहेत ते मग इतर देशांकडे पळ काढतात. आता मागील काही वर्ष जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला हे दिसून येतंय की वैज्ञानिकांवर जो विश्वास ठेवलाय त्यामुळे मग आता INS ध्रुव, आमच्या निने सरांनी त्यावरती व्हिडिओ केला होता की न्यूक्लिअर मिसाईल ट्रॅकिंग शिप आहे, भारतातली पहिली अशी ट्रॅकिंग शिप आहे की जे फक्त फ्रान्स, इंग्लंड, UK, US अशा काही देशांकडेच आहे आणि 6वा देश आपला भारत बनतोय ज्याच्याकडे आता ती जहाज असणार आहे. आपल्या काही वर्षांपूर्वी आपण फक्त ग्रेनेड बॉम्ब वापरायचो, तो ब्रिटिशकालीन ग्रेनेड बॉम्ब होता. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिशांनी जे तंत्र वापरून ग्रेनेड बॉम्बची स्थापना किंवा निर्मिती केली होती
तो जो ग्रेनेड बॉम्ब आहे तो आपण वापरायचो. म्हणजेच काय की ग्रेनेड बॉम्बची जो वरची पिन असते जी आपण काढतो आणि फेकण्याच्या आत काही सेकंदांचा कालावधी असतो. हे तंत्र एवढं जुनं झालं होतं की कदाचित कधी कधी तो बॉम्ब फेकण्याच्या आधीच आपल्या हातात फुटून जायचा. अशा संदर्भात कितीतरी लष्करी जे आपले आर्मी सीमेवरती असे कितीतरी जे असतील त्यांचा किती जणांचा जीव गेला असेल याची आकडेवारी आपल्या सगळ्यांसमोर दिसून येत नाही. परंतु आत्ताच आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी त्या ग्रेनेड जे बॉम्ब आहेत त्यावरती काम करून कार्यरत करून ते आता अद्ययावत ग्रेनेड बॉम्ब केलेला आहे. त्यानंतर आपण प्रेडेटर ड्रोन सिस्टम बनवला आहे की ड्रोनला आपण म्हणजे कशा पद्धतीने हवेतच उडवू शकू या संदर्भात सुद्धा आपण प्रीडेटर ड्रोन सिस्टम बनवला आहे. भारतीय वैज्ञानिकांची ही कामगिरी की एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे मित्र हो. एका महिन्यापूर्वी आपल्या भारतीय वैज्ञानिकांनी अशी स्किन बनवली होती, रोबोटिक स्किन, की त्याला सेन्स आहे. म्हणजे भारतीय वैज्ञानिक किती पुढे निघालेत परंतु ते सर्व कव्हरेज किंवा त्या सर्वांना मीडियासमोर ही जे मीडिया आहेत ते मीडिया का आणत नाहीत हा आपल्याला प्रश्न दिसून येतो. म्हणजे चीन याव करत आहे, चीन खूप मोठ्या पद्धतीने वैज्ञानिकात लष्करी क्षेत्रात फार पुढे आहे हे सांगताना आपले भारतीय वैज्ञानिकही कुठेही मागे नाही आहेत. भारतीय वैज्ञानिकांनी हा शोध लावलाय, भारतीय वैज्ञानिकांनी तो शोध लावलाय हे सांगताना कुठलाही मीडिया आपल्याला दिसून येत का नाहीये. म्हणजेच काय की चीनचं जे गुणगान इथे गायलं जातं. चीन आताच एक महिन्यापूर्वीचा रिपोर्ट होता की चीन कदाचित अशा मीडियाना फंडिंग देत असेल आणि 2 ते 3 दिवसांपूर्वीचा रिपोर्ट होता की बॉलिवूडमध्ये सुद्धा चीन फंडिंग देत आहे. असो, फक्त मला हे सांगायचं होतं, हा गंभीर मुद्दा आहे मित्र हो की भारताच्या वैज्ञानिकांची प्रगती, भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी ही आपल्या समोर आणत नाहीये ही मीडिया. ते आपण आणायला पाहिजे आणि ते फक्त MyMTV या चॅनलवरून तुमच्यासमोर वारंवार आणलं जाणार आहे. हे इंद्रजाल काय? भारतीय प्राचीन संस्कृतीत इंद्रजाल म्हणजे काय तर छळ, कपट, भ्रम, जादूटोणा आणि तंत्रमंत्र याला इंद्रजाल असं म्हटलं जायचं. प्राचीन संस्कृतीत असं मानलं जायचं की एखाद्या व्यक्तीत अशी काही शक्ती असेल की त्या शक्तीद्वारे तो समोरच्याला भ्रमित करून आपल्याला जे काम करायचं आहे किंवा काम करून घ्यायचं आहे तो करून घेऊ शकेल. त्याला आपण इंद्रजाल असं म्हणतो. इंद्र हा देवता थोडा छळ आणि कपट या काही भारतीय भागात मानला जातो, त्यामुळे त्याला इंद्रजाल असं नाव पडलं असावं. किंवा तुम्हाला जर रावण माहिती असेल, दानव जो असुर जो होता, त्याने सुद्धा तो असं दाखवायचा की माझी म्हणजे 10 तोंड आहेत आणि मी खूप विशाल आहे. तर रावणासंदर्भातही असं म्हटलं जायचं की त्या दानवांकडे सुद्धा अशा काही शक्ती असायच्या की त्याद्वारे ते भ्रम निर्माण करू शकतील. आणि हे जे रावण होते त्या म्हणजे रावण सुद्धा या शक्तींचा वापर आपल्याला करताना दिसून यायचा. या दानवांकडे जी शक्ती होती ना समोरच्याला भ्रमित करण्याची, समोरच्याला आपण विशाल आहोत किंवा इतिहास बदलून तोडून मोडून सांगण्याची, ही शक्ती आत्ताच्या भारतीय पुरोगाम्यांकडे आहे असं मला दिसून येतंय. माझा पुढील व्हिडिओ कशावरती असणार आहे तर एक ध्रुव राठी म्हणून युट्यूबवरचा व्हिडिओ आहे, युट्यूबर आहे, त्याने सावरकर आणि सुभाषचंद्र बोस यांचे कंपॅरिझन करणारा एक व्हिडिओ, पार्टिशन जरी नाव असलं म्हणजे पार्टिशन विषयी तो बोलतोय असा जरी त्याने आविर्भाव घेतलेला असला तरी त्यात त्याने सावरकरांची किंवा चुकीचा इतिहास तोडून मोडून तुमच्या समोर सादर केलेला आहे. माझा पुढील व्हिडिओ हिंदीमध्ये याला काउंटर असणार आहे, खरा इतिहास काय, मग त्यासाठी म्हणजे प्रत्येक पुरावे मी तुमच्या समोर सादर करेलच. या भारतीय जे पुरोगामी जे इंद्रजाल वापरतात त्या इंद्रजालाला सुद्धा आपण भेदलं पाहिजे, म्हणून तो पुढचा व्हिडिओ असेल. आणि तिसरं म्हणजे समुद्रातील वनस्पती सुद्धा इंद्रजाल अशी मानली जाते की ती वनस्पती जी असते तिला पानं नसतात, ती समुद्रातल्या कुठल्या तरी भागात आढळते. त्याला समजा जर आपण आपल्या घरी आणलं, त्याला व्यवस्थित साफसुथरं करून छान कपड्यात गुंडाळून जर आपल्या मंदिरात ठेवलं तर आपल्या घराच्या अवतीभोवती एक संरक्षण कवच निर्माण होतं की ज्याद्वारे आपल्यावरती येणाऱ्या ज्या काही वाईट गोष्टी असतील त्या येत नाहीत. असं भारतीय संस्कृतीत ती श्रद्धा असेल किंवा अंधश्रद्धा असेल या गोष्टी आहेत. म्हणूनच आताची ड्रोन डोम सिस्टम जी बनवली आहे त्याला आपण इंद्रजाल असं नाव दिलेलं आहे. इस्रायलकडे ही ड्रोन सिस्टम फार आधीपासून आहेच. आपल्याकडे हैदराबाद स्थित टेक्नॉलॉजी R&D फर्म ग्रेन रोबोटिक्सने इंद्रजाल बनवला आहे. ही ग्रेन रोबोटिक्स काय आहे तर ही 12 वर्ष जुनी भारतात कार्यरत असणारी संस्था आहे जी शस्त्रास्त्रे, अद्ययावत विज्ञान तंत्रज्ञान याविषयी कार्य करतेच, परंतु त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाश्वत विज्ञानाचा मार्ग किंवा शाश्वत विज्ञानाद्वारे विकास हा त्यांचा मुख्य उद्देश दिसून येतो. यांना फेब्रुवारी 2021 मध्ये बहुमूल्य असा 11व्या त्यांचं जे आता कार्यक्रम होता त्यात एगिस ग्राहम बेल अवॉर्ड मध्येही त्यांना नामांकित केले गेले होते. इंद्रजालवरती ग्रेन रोबोटिक्स झाले 2 वर्ष कार्य करते. म्हणजेच आपल्या भारतीय वैज्ञानिकांना अथवा त्या वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या नेत्यांना हे कळलं होतं की कदाचित पुढे जाऊन लवकरच आपल्यावरती ड्रोन हल्ला होऊ शकतो. म्हणजे आपली गुप्तहेर संघटना किती सक्षम आहे हे आपल्याला यातून दिसून येतं. म्हणून 2 वर्षांपासून यावरती कार्य सुरू आहे. ते आता विकसित पूर्णतः झालेलं आपल्याला दिसून येतंय.
हे जे ग्राहम बेल अवॉर्ड दिला जातो तो इनोव्हेशन म्हणजे एखाद्या जे संशोधन करतात त्या संस्थांना त्यांचे नाव लौकिक व्हावं यासाठी ते अवॉर्ड दिला जातो. हा अवॉर्ड मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फो, नीती आयोग, स्किल इंडिया यांसारख्या संस्थांद्वारे फंडिंग केला जातो. जून, जुलै, ऑगस्टमध्ये साधारणपणे आपल्या काश्मीरवरती ड्रोन हल्ला झाला होता. आधी फार इतिहासामध्ये म्हणजे तो ड्रोन हल्ला झाल्यानंतर आपल्याला इंद्रजाल आणि या सर्व शस्त्रास्त्रांची आपल्याला अधिकच गरज वाटायला लागलेली आहे. काही काळांपूर्वी तीर तलवाराने आपण लढायचो म्हणजे इतिहासाच्या प्री हिस्टॉरिक पिरियडमध्ये. नंतर आपण बंदूक तोफगोळ्यावरती आलो, नंतर लढाऊ विमाने, मिसाईल यांचा वापर करू लागलो. आणि आत्ताचा जो काळ आहे तो काळ असा आहे की आपण घर बसल्या मानवरहित शस्त्रास्त्रांद्वारे आपण आपल्या शत्रूंवरती आक्रमण आपण करू शकतो. अशा वेळेस या संदर्भात भारताने अद्ययावत राहणे आणि सशक्त राहणं गरजेचंच आहे. इंद्रजाल हे स्वदेशी असा ड्रोन सिस्टम आहे जे 1000 ते 2000 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत हवेतून येणाऱ्या कोणत्याही गोष्टीला, वस्तूला त्याची पडताळणी करून, सर्वेक्षण करून आपल्यासाठी ते किती धोकादायक आहे जाणून घेऊन त्याच्यावरती ते आक्रमण सुद्धा करू शकते. अनमॅन्ड एरियल व्हेकल UAV म्हणजे हवेतून कोणकोणत्या आक्रमण होऊ शकतं तर 3 पद्धतीने होऊ शकतं. UAV म्हणजेच अनमॅन्ड एरियल व्हेकल, लॉयटरिंग, म्युटेशन आणि लो रडार क्रॉस सेक्शन. लो रडार क्रॉस सेक्शन म्हणजे हे खूप जास्त हवेत नसतं, हे जमिनीवरून थोडं आणि म्हणजे हवेतच असतं परंतु जास्त उंचीवरती नसतं. यामुळे जे आपलं रडार सिस्टम असतात त्या रडार सिस्टम या लो रडार क्रॉस सेक्शनला म्हणजे त्यांचा शोध घेऊ शकत नाही. पण ही जी इंद्रजालची सिस्टम आहे ती लो रडार क्रॉस सेक्शनला सुद्धा भेदू शकते. आता हे फक्त काही डिफेन्स सेक्शनलाच प्रोटेक्ट करणार आहे का, संरक्षण देणार आहे का? बिलकुल नाही. तर ज्या काही प्रायव्हसी असतील म्हणजे आपण बघत असू की ड्रोनच्या मदतीने आपल्या भारतीय गुप्त बैठका असतील त्यांचा सुद्धा कदाचित वेध घेण्याचा प्रयत्न आपल्या शत्रूंद्वारे होत असेल तर त्याला सुद्धा आपल्याला हे उपयोगी येईल. इन्फ्रास्ट्रक्चर असेल, एअरपोर्ट असतील, या सर्वांना प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. याची गरज काय आपल्याला? मानवरहित जे काही शस्त्रास्त्रे आहेत त्या मानवरहित शस्त्रास्त्रांना ज्या मानवाद्वारे आपण त्यांच्याशी कसा लढा देऊ शकतो म्हणजे ह्युमन कांट फाईट विथ टेक्नॉलॉजी म्हणजे या टेक्नॉलॉजीशी ह्युमन नाही लढू शकत. कारण यात समजा जर एक ड्रोन नष्ट झाला परंतु 2 व्यक्तींचा जीव गेला तर ती फार मोठी हानी आहे. म्हणजे वित्तहानीपेक्षा जीवितहानी आपण जास्त मोठी मानत आलेलो आहोत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड रोबोटिक्स आपल्याला हवेत अशा जे काही म्हणजे आपले येथील UAV असेल किंवा मानवरहित शस्त्रास्त्रे असेल त्यांच्याशी लढण्यासाठी अशा ड्रोनमध्ये GPS केला जातो म्हणजे GPS अपडेट केला जातो. त्यामुळे त्यांना ट्रॅक करणं अवघड होऊन जातं. म्हणजे त्या GPSची सिस्टम त्या असं केली जाते की ही स्वदेशी यंत्रणा आहे आणि तुमच्या देशातला जो ड्रोन आहे त्यामुळे हे इंद्रजाल किंवा असे अनेक जे टेक्निक्स असतात, टेक्नॉलॉजी असतात ते थोडं त्या म्हणजे भ्रमित होतात की नक्की हे आपलेच आहेत की दुसऱ्यांचे म्हणजे दुसऱ्या देशाचे ड्रोन्स आहेत. परंतु हे इंद्रजाल सिस्टममध्ये अशा काही सिस्टम्स बसवल्या गेल्यात ज्यामुळे ते ओळखू शकतं GPS जरी बसवलं असलं तरी हे भारतीय आहे किंवा विदेशी आहे. याचे विशेषता काय आहेत? हे रिअल टाइम सिच्युएशनल अवेअरनेस आपल्याला देतं. म्हणजे एकदा त्याला ड्रोन दिसला की ते ड्रोनवरती ते लगेच माहिती घेण्यास सुरुवात करते. त्यासाठी डेटा त्यात अपडेट केलेला असतो. ते ड्रोन काय आहे, ते ड्रोन कितव्या वर्षी बनलेलं आहे, त्या ड्रोनमध्ये कोणकोणते सिस्टम्स आहेत, हे ड्रोन आपल्याला किती धोकादायक आहेत, त्या शस्त्रास्त्रे आहेत का, या सर्व संदर्भात त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रोसेस करण्यास सुरुवात होते. त्यानंतर ही माहिती त्याच्याशी कनेक्टेड असलेल्या इंटिग्रेटेड अँड इंटेलिजंट मॅथड नेटवर्क म्हणजे सर्व नेटवर्कपर्यंत पोहोचवली जाते. इंटिग्रेटेड ऑल करंट वेपन्स सूट अँड इन्फ्रास्ट्रक्चर पर्यंत ती सगळं माहिती पोहोचवली जाते. त्यानंतर त्या सर्वांचं कॉम्बिनेशन म्हणजे काय की आता आपण काय करायला पाहिजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स निर्णय घेतं आणि त्या नेटवर्कद्वारे समजा जर त्या ड्रोनला आता आपल्याला म्हणजे पाडायचं असेल तर ती जी ड्रोनची सिस्टीम असते ते आपल्या शस्त्रास्त्रांना परवानगी देते की गोळ्यांचा भडीमार करण्याचा. परंतु हे काही अंधाधुंद गोळीबार करत नाही. तर ते करताना सुद्धा फक्त त्या ड्रोनला आपल्याला निष्प्रभाव करायचं आहे. म्हणजे काय होतं की ड्रोन कोणाचं आहे पूर्ण जर आपण हवेत उडवून टाकलं तर आपल्याला कळणार नाही की आपल्यावरती नक्की कुठली संस्था किंवा कुठला देश आपल्यावरती पाळत ठेवण्याचा प्रयत्न करतोय हे आपल्याला कळणार नाही. म्हणून ते जे ड्रोन्स असतात त्यांना पूर्णतः निष्प्रभावी करण्याचं आणि त्यांना पूर्ण ब्लास्ट न होता त्यांना जमिनीवरती निष्प्रभाव करून पाडण्याचं हे काम इंद्रजाल तर्फे केलं जाणार आहे. 24x7 पूर्ण वेळ ही इंद्रजाल सिस्टम कार्यरत असणार आहे. याचे एकूण 3 कवच समजा आपण जर बघितले, जर आपण असं गृहीत धरलं तर नो गो झोन सिस्टम असतो की त्यात
जी तिथली ड्रोनची जी इंटेलिजन्स सिस्टम आहे ती त्या नो गो झोनकडे जाते आणि त्या नो गो झोनला म्हणजे तिथून तो ड्रोन प्रवेश करत असतो. त्यानंतर तो हळूहळू एंगेजमेंट झोनमध्ये येतो आणि डिटेक्शन झोनमध्ये आला की त्यावरती सर्व प्रक्रिया करून मी मगाशी म्हटलं तसं हळूहळू सर्व नेटवर्ककडे माहिती जाते आणि त्यानंतर त्याच्याविषयी काय करायचं आहे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नेटवर्क सिस्टमच कार्यरत होते. आपल्या पश्चिम जी काही सीमा आहे त्या पश्चिम सीमाला संरक्षित करण्यासाठी आपल्याला किमान 6 इंद्रजाल सिस्टम हवेत. सध्या आपण विकसित केलंय परंतु त्याचे अजून थोडे टेस्टिंग चालू आहेत. कशा पद्धतीने हे कार्य करतं आपल्या म्हणजे जर तुम्ही पश्चिम सीमा बघितलात तर रन ऑफ कच्छपासून ते काश्मीरपर्यंत आपल्या पश्चिम सीमा जातो. त्या पश्चिम सीमेला एकूण 6 इंद्रजाल सिस्टीम आपल्याला लागणार आहेत. यासाठी डायरेक्टर त्याचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत या इंद्रजालच्या सिस्टीमचे ते आहेत डायरेक्टर गोपी रेड्डी. ते काय म्हणतात डायरेक्टर गोपी रेड्डी की आम्ही याच्यावरती गेले 2 वर्ष काम करतोय आणि आता आम्ही जेव्हा याला प्लान करू तेव्हा पहिला आम्ही फक्त पायलट प्लान करू आणि ती जी पायलट प्लांट असेल ती फक्त 100 ते 250 स्क्वेअर किलोमीटर पर्यंतचे सर्वेक्षण आणि त्याच्यावरती येणाऱ्या ड्रोनची कारवाई करेल. हळूहळू आम्ही त्याच्यात अपडेट करून 90 ते 120 दिवसात म्हणजे पुढच्या 3 महिन्यात आम्ही 1000 ते 2000 स्क्वेअर किलोमीटर पर्यंत जो त्या ड्रोनचा किंवा ड्रोन डोम सिस्टमचा जो एरिया आहे तो आम्ही हळूहळू विस्तारात नेऊ असं त्यात त्यांनी म्हटलेलं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे इंद्रजाल सिस्टीम किंवा अशा अनेक सिस्टीम्स भारतात नव्याने उपलब्ध होत आहेत, नव्याने विकसित केल्या जात आहेत. भारताची शस्त्रसामुग्री, भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानातील प्रगती ही उल्लेखनीय आहे आणि त्याचं कौतुक किंवा त्याच्याविषयी हे जास्त या मीडियांद्वारे बोललं जात नाही. ते आमच्या MHA-MTV वरती नक्कीच बोललं जाईल. मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा आमचा यूट्यूब चॅनल जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर त्याला तुम्ही नक्की लाईक करा. आमच्या फेसबुक पेजला तुम्ही नक्कीच लाईक करा आणि हा जो व्हिडिओ आहे तो अधिकाधिक मित्रपरिवारापर्यंत शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या व्हिडिओत कसं काय म्हणजे तुम्हाला नक्की नवीन माहिती मिळाली का अथवा तुम्हाला दुसरा व्हिडिओ कोणत्या विषयावरती पाहिजे हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. एवढं बोलून तुमची रजा घेतो. धन्यवाद.